जर माझ्या घरी आज फोर व्हीलर असते ना तर हाय गाईस, तर कसे आहात तुम्ही सगळ्यांना? राधे राधे. हे बघा, हे दोघं कसं सेम टू सेम झोपलेत. आज घरची लाईट नव्हती रात्रीपासून, तर मम्मी सकाळी उठताच इलेक्ट्रिशियन बनली होती आज आमची मम्मी. तसं तर सगळ्या मम्मी ऑलराऊंडर असतात, माझी मम्मी पण ऑलराऊंडर आहे. मग थोडंसं डान्स करावं म्हणलं तर मम्मीने लगेच बोलून घेतलं. मग काय, मम्मीचा जुगाड झाला कामी. मग लाईट आली घरात. मग काय, आंघोळ वगैरे करून मग मी गेली थेट भोले बाबांना भेटायला. मग तिथं पूजा वगैरे केली. सुरुवात तर आज चांगली झाली होती, की विचार केला की आजचा दिवसही चांगला जाईल. पण खरं सांगायचं, आजचा दिवस खूप बोगस गेला माझ्यासाठी तरी. मग घरी येऊन सब्जा सीड्स पिऊन मग त्याच्यानंतर थोडीशी डुगूसोबत मस्ती पण केली. तो आला होता त्यालाच. मग पोहे वगैरे खाल्ले, नाश्ता केला. मम्मीला ड्युटीवरती जायचं होतं आणि मला डुगूला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. मग मम्मीला ड्युटीवर सोडलं, डुगूला त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण एवढा पाऊस सुरू झाला रस्त्यात, मी खूप भिजून गेली होती, पण डुगूला भिजू दिलं नव्हतं. मग तिथं डुगूला दाखवलं हॉस्पिटलमध्ये, परत अजून यायला सांगितलं. मग काय बघा, आमचा डुगू आतापासूनच मुली बघतोय, पुढं काय होईल याचं देवा. मग काय, घरी येऊन रेडी वगैरे होऊन मी दुपारच्या लेक्चरला जायसाठी निघाले. पण मग विचार केला की आत्ता थोडं भिजली आहे, अजून भिजू नये म्हणून घरी येऊन रेनकोट घेऊन गेले. पण रेनकोट घेऊन गेल्यावर पण मी एवढी सारी भिजून गेले, अक्षरशः कपड्यातून पाणी गळत होतं. मी कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा क्लासमध्ये नाही बसू शकले. खरंच गाईज, आजचा दिवस खूप जड गेला, एकदम चिडचिड. मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेते, प्लीज आपल्या पेजला फॉलो करा. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय गाईज.